चे सदस्य 14 गाव प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय श्री रवींद्रदादा जांभळे यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत। रवींद्रदादा जांभळे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। थँक्यू सो मच। शशिकांत दादा बनगे यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत। थँक्यू सो मच। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांचा। थँक्यू। हॅलो, थँक्यू सो मच तुषार। जाऊया मॅचकडे। एका बाजूला असेल टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली, विपक्ष टीम जांभळी। ओ येते मात्र खोदून काढलाय फटका, पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, येतोय दमदार षटकार। ओमकार कदम खऱ्या अर्थानं टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली तर खऱ्या अर्थानं या षटकार चेंडू आणा मित्रांनो प्लीज जा, कारण नवीन चेंडू आहे, एकच बॉल झालाय। आणि आयोजन समिती थोडंसं आता लक्ष द्या प्लीज, विनंती असेल आयोजकांना, कारण चेंडू बाहेरचे येत नाहीत, बराच वेळ जातो। आयोजक प्लीज थोडंसं लक्ष द्या, कारण बाहेर बॉल गेलेले येत नाहीत, वेळ जातोय आपला। प्रत्येकाने ही आपली स्पर्धा आहे या दृष्टिकोनातून काम करा। आजूबाजूला बसायला जागा आहे, सावली आहे, तिथे जाऊन प्लीज आपण बसायचे, दोघांचा ग्रुप करा। तर पुन्हा मॅच कडे व्हॉट डिलिव्हरी आहे, डायरेक्ट हिट। तो अगदी कमबॅक केलं मी म्हणून गोलंदाज मात्र राहुल आहे ना, राहुल 8 धावा। ओमकार खऱ्या अर्थानं ओमकार कदम बद्दल सांगायचं म्हटलं ना तर बऱ्याच कालावधीपासून नक्कीच संपर्कामध्ये असणारा खेळाडू आहे, कारण आम्ही भाईंदरला खऱ्या अर्थानं मैत्री चषक करत असताना वाह व्हाट अ शॉट आहे, आपलातून आहे, अल्लाह ऑन द कार्पेट, अगदी समोरच्या दिशेला साइड स्क्रीनला येतोय दमदार खणखणीत चौकार। खरं पाहिलं गेलं तर अगदी सटीक यॉर्कर होता, परंतु आजच्या कंडिशनला आपण एकंदरीत विचार केला तर यॉर्कर आणि यॉर्करचा बऱ्याचदा त्या ठिकाणी चांगला समाचार घेतला जातो आणि तेच घडलंय। गोलंदाज मात्र राहुल शेलार इथे थोडासा नक्कीच वेगळ्या भूमिकेमध्ये यावं लागेल तुम्हाला। आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती झाल्यात। फुलटॉसला योग्य दिशा, अगदी इनसाइड आउट खेळलाय, समोरच्या दिशेला चौकारानंतर आला एक दमदार खणखणीत षटकार। फलंदाज मात्र अनिकेत देवरे। खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्ले टाकत असताना अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल। समोरच्या दिशेला येतोय पहा, धाव घेण्याचा प्रयत्न नाही तिथे मात्र, कारण मिड ऑफ आहे। शेवटचा चेंडू मात्र मी म्हणे निर्धाव स्वरूपाचा आलाय, थोडीशी राहत आहे। धावसंख्येचा एकूण विचार केला तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। खरं पाहिलं गेलं तर 12 धावा 18 धावा झाल्या तर सॉरी ओमकार, हे पहिलं करायचं, इकडे राहिलं ना तर ह्याचा इश्यू नाहीये। हा इथं जिसची धावणी झाली इथं ऍड करायची, पण नंतर ह्याच्यामध्ये तर गोलंदाजी मार्कवरती येतील यश। खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण पाहतोय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभाग यांच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा, अर्थातच ग्रामस्थ मंडळ कातोडी बुद्रुक आणि लोटेकर कातोडी क्रिकेट क्लब यांच्या विद्यमानानं आता मात्र काय घडलंय तर आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय, म्हणजे तुम्हाला फील प्लेस। चला मित्रांनो, टाइमपास नाही करायचा आपल्याला, आजच्या दिवसामध्ये स्पर्धा संपवायची आहे मित्रांनो। तुमची एका इनिंगला वाचलेली 2 मिनिटं आहेत ना, ती संध्याकाळी फायनलला 20 मिनिटांमध्ये कन्वर्ट होणारे असतात। त्यासाठी प्लीज विनंती आहे तुम्हाला, तुम्ही 1-2 मिनिटांची वाचवा। ओमकार कदम साठी फुल टॉस, मेजवानीचा दमदार प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर, येतोय खणखणीत षटकार।
ओमकार कदम. खऱ्या अर्थानं ओमकार कदम बद्दल सांगायचं झालं ना तर मला वाटतं तो 10वीला असताना अगदी परीक्षा चालू असताना तो मॅच खेळत होता. अगदी अभ्यास बाजूला सारला होता. तदनंतर मात्र क्रिकेटवरती अतोनात प्रेम. आणखीन एक पूल सक्सेसफुल. वा भाई वा. ओमकार कदम ऑन फायर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी लाजवाब खेळ. आणि इथे मात्र जमून खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये तो जोश हे असणं गरजेचं असतंय. क्रिकेट प्रती तुम्ही किती समर्पण केलंय हे दर्शवणं खूप गरजेचं असतं. आणि ते दाखवताना इथे ओमकार कदम गोलंदाज मात्र यशवरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा आता फटका फसलाय का. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. हो केलंय संधीचं सोनं. इथे मात्र डीप मिड विकेट रिजनला ओमकारचा खेळ होईल कल्लास. परंतु कामगिरी केले अप्रतिम बहारदार ओमकार कदम. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येचा एकूण विचार केला तर 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा खऱ्या अर्थानं कातवडी गावाची. खरं पाहिलं गेलं तर दोन मंडळ एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या नावानं अर्थातच ग्रामदैवत सालपाई देवी काळेश्वरी चषक. हा चषक खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेटसाठी एक खरं पाहिलं गेलं ना तर यश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. न्यू बॅटर ओमकार देवरे. वन बाउन्स इथे गॅदर केला जाईल परंतु तुम्हाला फ्रंटला यायला पाहिजे. अगदी दुसरे धाव तुम्हाला स्टॉप करायचे असेल बाग जर घेतले असते तर सहज, परंतु नाही बहाल केले. अगदी मोजायचं झालं तर 1 2 3 4 अगदी 5व्या खेळाडूने चेंडू कलेक्ट केलाय. म्हणजेच काय तर या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव आले असं म्हणायला हरकत नाही. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 30 धावा. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना अगदी मोठी धावसंख्या उभारली मी म्हणेन टीम. खरं पाहिलं गेलं तर केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली. ओ व्हॉट अ शॉट. अगदी क्रॉस मुवमेंट. सुरेख फटका. चेंडूला डीप मिड विकेट रिजन मधून पाठवलंय सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. कुणी मारला आता. ओमकार देवरे यांच्या बॅट मधून. खरं पाहिलं गेलं ना चेंडू द्यायचा सर. बघा चेंडू आला नाही. बघा जुना चेंडू द्या पटकन. खऱ्या अर्थानं हा फटका म्हटला ना तर कृष्णा तो सर आलाय मॅचचा चेंडू. बघा कृष्णा सातपुते सरांची आठवण करून देणारा फटका होता. कारण आज जर टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये अगदी क्रॉस लाईन कोण अगदी टायमिंग प्रॉपरचे फटके खेळत असेल तर ते एकमेव नाव कृष्णा सातपुतेंचं आहे. आणि त्याच प्रकारचा फटका ओमकार देवरे यांच्या बॅट मधून आलाय. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. आणि आज खऱ्या अर्थानं स्पर्धा जर पाहिली ना तर अगदी देखणी आहे. कारण स्टार्ट पासून या ठिकाणी आपण जर विचार केला तर दोन्ही टीम्सला अगदी अल्पाहार दिला जातोय. अगदी खरं पाहिलं गेलं तर एक मोठी स्लाइसची कोल्ड्रिंक आहे. त्याचबरोबर केळी दिली जातात. त्याचबरोबर आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं राम देवरे त्याचबरोबर अमोलजी देवरे यांचे ते शुभ आगमन होतंय. त्याचबरोबर दिलीपजी देवरे साहेब यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होतंय. त्यांचंही करूया अगदी शब्द सुमनांनी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि शेवट आपण पाहिलं तर आता 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 34 अगदी चांगली बहारदार कामगिरी होते. इथे मात्र टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली. चला चला लवकर गोलंदाजी प्लीज मित्रांनो. वेळ खूप कमी आहे आपल्याला. प्रत्येकाने ही स्पर्धा आपली आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवायची आहे. न्यू गोलंदाज जयेश 34 34 धाबा धावफलकावरती. गोलंदाज जयेश मात्र गोलंदाजी मार्क वरती येतील. आणि स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर अनिकेत देवरे सलामीला आले. अनिकेत देवरे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मात्र जयेश.
बादशाह रडार मध्ये जोरदार फटका, चेंडूला पाठवलाय. इथे मात्र लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, सीमारेषा तोडलीये, फोडलीये. अगदी बहारदार टायमिंग साधलं जाते. वाह, काय फलंदाजी यार, अफलातून आहे. इथे मात्र या 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा एकूण विचार केला तर 40 धावा एक धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल टीम केळवली विपक्ष टीम पिसानी. सेकंड राऊंड मधील मॅच होईल. टीम केळवली आपलं स्क्वॉड सज्ज ठेवायचंय, टीम पिसानी आपलंही स्क्वॉड आपण सज्ज ठेवायचं आहे. जुना बॉल द्या, लक्ष द्या पंचांकडे थोडस. आणि आपली स्वयंसेवकांची टीम वाढवा, आयोजन समिती बाजूला, तिकडे चारी बाजूला बसवा मुलांना प्लीज. त्या साईडला पाणी आहे, गटर असल्यामुळं तो चेंडू मात्र खराब होतोय. परंतु नक्कीच चला 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 थोडं स्पीडअप करा. तर नाही, घासा थोडा जुना करा पाहिजे तर, परंतु आता जुना बॉल शिल्लक नाहीये आपल्याकडे. चला कारण बरेचसे चेंडू तिकडच्या पाण्यामध्ये जात आहेत, त्यामुळे इथे मात्र आपल्याकडे ते अवेलेबल नाही आहेत आता. नेक्स्ट मॅच टीम केळवली विपक्ष टीम पिसानी. सेकंड राऊंड मधील मॅच होणार आहे, याची दोन्ही टीमनी दक्षता घ्या. आपले स्क्वॉड आपण सज्ज ठेवायचे आहेत. मॅचला थोडासा विलंब होतोय, नक्की चेंडू थोडेसे ओले होत आहे, त्यामुळे थोडासा त्रास नक्कीच आयोजन समितीला, पंचांना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक देखणं दैदिप्यमान आयोजन, खऱ्या अर्थानं कातवडी ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर बुद्रुक, त्याचबरोबर लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब यांच्या विद्यमानाने इथे मात्र नक्कीच एक देखणी स्पर्धा. 360चं मैदान, प्रगल्भाचं व्यासपीठ, आजूबाजूला खेळाडूंसाठी बसायला पावेलिन, अगदी बहारदार सजावट. बादशाह रडार मध्ये पुन्हा एकदा जोरकस फटका खेळलाय, परंतु सी कॉर्नर तिथे सज्ज आहे. फील होईल, फेकी होईल, त्या दरम्यान अगदी जलद गतीने डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच परतावा लागला असता, परंतु जोखीम घेतली जाते. आपण विचार केला तर ओमकार देवरेकडून, कारण तिथे डेंजर एंडला धावत होते. आणि धावसंख्येचा एकूण विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा. पुन्हा एकदा जश, फुल टॉस, मेजवानी झेलची संधी. वा, गुड चेंजमेंट. इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज अनिकेत देवरे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायलीला बसतोय. आणि या खऱ्या अर्थानं धावसंख्या जर आपण एकंदरीत विचार केला तर अगदी जबरदस्त आहे. धावांचा डोंगर उभा राहिलाय. 2.3चा खेळ संपलाय. अजूनही बराच क्रिकेट आहे आणि धावसंख्या आज चांगली उभारली गेली. न्यू बॅटर तुषार सावंत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणारा नेक्स्ट इनिंग नंतर लक्षात घ्या, इथे टायमर ऑन असणार आहे. तुमच्यासाठी 20 मिनिटाचा निर्धारित वेळ असणार आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करावी लागतील. एज लागली आहे, झेलची संधी. ओ, इथे मात्र सोडली आहे. संधी आली होती, परंतु तिथे 2 छोटे खेळाडू आपल्याला शॉर्ट टर्म मॅच, शॉर्ट फायनलला पाहायला मिळतात. प्रत्येक इनिंग साठी 15 मिनिटं 3 ओव्हरला. तदनंतर मात्र जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केल्या नाही तर तुम्हाला शेवटच्या षटकासाठी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची प्रत्येक संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. ओ, इथे मात्र अगदी जोरदार मारायचा प्रयत्न होता. चला थोडस स्पीडअप करा. डॉट चेंडूची सांगता झाले. खरं पाहिलं गेलं तर कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, धाबेंना कुठेतरी लगाम लागलाय. न्यू बॅटर तुषार सावंत. डॉट खाला ना तरी झिरोली टॉस. इथे मात्र नक्कीच फाईन लेगचा रिझन. 1 बाउन्स, जोरदार तडक पडक बेधडक येतोय चौकार. इथे तुषार सावंत बराच काळ थोडासा चाच पडत होते. ओमकार नाही मारला, ओमकार देवरे आहेत, सॉरी माफ करा. ओमकार देवरे यांच्या बॅट मधून नक्कीच चौकारांची धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर 47 ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा.
इथे मात्र धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 संपुष्टात आलाय. चौथं आणि शेवटचं हाणामारीचं षटक. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल, कोण घेईल ती जबाबदारी. प्रणव बॉलर कोण आहे? कार्तिक. गोलंदाजी मार्क वरतून आपल्याला पाहायला मिळतील कार्तिक. शेवटचं आणि महत्वाचं महत्वपूर्ण षटक, हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक घेऊन येतात. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय आता तुषार आहे का? तुषार यांना हो अगदी खोलात बुंदा सटीक यॉर्कर. इथे मात्र एक धाव घेतले आणि ज्या खेळाडूंनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली ओमकार देवरे आता मात्र स्ट्राईक एंडला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पहिल्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे जेल इथे. परंतु काय घडलंय तर अगदी खराब सुमार दर्जाची कामगिरी. परंतु चेंडू जातोय तर तिकडे जायचंही नाव घेत नाहीये. अगदी जसं काय एखाद्याला रोजंदारीवरती कुठे आणलं जातं ना काम करण्यासाठी, त्या प्रकारचं क्रिकेट खेळून चालत नाही मित्रांनो. फ्युचर तुमच्यासाठी असते आणि तुम्ही तिथे मात्र अगदी निरुत्साही दाखवताय. तुमच्याकडून झेल सुटला तर तिथे चेंडूच्या पाठी जायला हवंय तुम्ही, कारण मेहनतीशिवाय क्रिकेट नाहीये. अगदी जर तुम्ही सचिन तेंडुलकर सरांच्या काही बाईट्स ऐकल्यात ना, अपार मेहनत घेतली आहे आणि ते सांगतात खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस. येस द बाईट कॉल. कारण प्रॅक्टिस विना क्रिकेट नाही आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 53 धावा. चांगला चेंडू होता. अगदी सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. पाहिलं गेलं तर ओव्हर द पिचला चेंडू मारतायत, बाटला येतात जातायत त्यांच्या, तर थोडस कुठेतरी हात खेचता ठेवला पाहिजे आणि कुठेतरी थोडासा शॉर्ट पिच अगदी गुडलेन स्पॉटला आणि तदनंतर आलेला निर्धाव चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिक. ओ बा काय घडतंय तर इथे फक्त फिरण्याचा प्रयत्न होतो. अगदी अंधाधुंद बॅटिंग चालली. मी म्हणेन ओमकार देवरे खरं पाहिलं गेलं तर इथे कार्तिकने हेरलंय, पाहिलंय की इथे कुठेतरी काहीतरी मिसगाईड होतंय आणि तेच खऱ्या अर्थानं ओमकार देवरे करताना पाहायला मिळतात. आता जोरकस फटका खेळला, किती धावा देऊन जायला पाहिजे. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावा तर कंप्लीट होतील. वा डायरेक्ट हिट आहे, अप्रतिम थ्रो होता. इथे एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळते. 55 ऑन स्कोरबोर्ड. अगदी चांगली धावसंख्या आहे मी म्हणेन. नेक्स्ट टॉस साठी टीम केळवली, विपक्ष टीम पिसानी. आपण मुख्य व्यासपीठावरती लगेचच यायचंय. कार्तिक पुन्हा एकदा आता बॅटच्या रडार मध्ये होता. डायरेक्ट हिट होईल का? परंतु नाही, कुठे जोखीम घेतली जात नाहीये आणि इथे मात्र एकच धाव आणि शेवट आपण जर पाहिलं तर अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 57 धावेंचं आव्हान असेल टीम खऱ्या अर्थानं जांभूळमुरा 11 संघासमोर. तर चला टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब साई लगेच मैदानाच्या आतमध्ये या मित्रांनो आणि टॉस साठी या. चला टीम केळवली, विपक्ष टीम पिसानी. तुषार चला टॉस साठी या. किशोर दादा धनावडे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला इथून पुढे आपण टॉस करूया. 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आहे पिसानी तर दुसऱ्या बाजूला टीम आहे केळवली. खरं 3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. कॉल असा करायचा आहे साल्प काळेश्वरी देवी चषक किंवा कातवडी क्रिकेट क्लब असा कॉल करायचा आहे. कॉइन्स कॉल कोण देणार? किशोर दादा यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करूया. किशोर दानावडे मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. केळवली टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. श्री साल्प काळेश्वरी देवी चषक असा कॉल केला होता आणि केळवली टीमने मात्र टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल?
हॅलो, कमीत कमी धावांपर्यंत प्रयत्न कराल, परंतु काय स्ट्रॅटर्जी असेल या मॅचमध्ये? कारण एकीकडे योगेश केरेकर, सतीश जांगळे, शरद केरेकर अशी मोठमोठी नावं आहेत, तर दुसरीकडे अभिषेक असेल, अतुल असेल, समीर असेल, ऋषी असेल, योगेश असेल, अशी मोठमोठी नावं आहेत. काय स्ट्रॅटर्जी असेल आणि काय प्लॅनिंग असेल पिसानी विरुद्ध? नक्कीच समोर चांगली टीम आहे आणि आमचं 100% एफर्ट देण्याचे प्रयत्न करू आम्ही. थँक्यू अभिषेक. खरं तर पहिली मॅच तुम्ही जिंकलेली आहात, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुम्हाला मिळाला आहे. आज तुझी बॅटिंग खूप चांगली राहिली, परंतु या मॅचमध्ये देखील तुला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? नक्कीच 3 ओव्हरचा सामना असेल, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. कारण की तुम्ही सकाळपासून जर बघत असाल की सर्कल ग्राउंड आहे आणि जर 1 ओव्हर जर तुमची खराब पडली तर पूर्ण मॅचचं चित्र पलटून जातं. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर आहे. आणि 3 षटकांमध्ये 1 ओव्हर ती खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याच ओव्हरला तुम्ही टार्गेट देखील कराल बॅटिंग करत असताना. खरं तर सकाळचं 17 पासून पाहिलं तर 100 धावा देखील या मैदानावरती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. आणि खरं तर केळवली संघाची खरं तर परंपरा आहे, कारण या स्पर्धेमध्ये केळवली संघाने 3 पर्वामध्ये चॅम्पियन पदाचा मान देखील पटकावला आहे आणि तीच टीम आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. या मॅच नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून. ऐकूया पुढील दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू. तर मुख्य व्यासपीठावरती नक्कीच ज्येष्ठ ग्रामस्थांचं आगमन होतंय. त्या सर्वांचं नक्कीच मनापूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. लक्ष्मणजी देवरे साहेब, आपण कुठे असाल तर नक्कीच व्यासपीठावरती आपण थांबायचं आहे. तर आपण खऱ्या अर्थानं जाऊया मॅचकडे. स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची. तर चला मॅचकडे रुख करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर यश गोलंदाजी मार्कवरतून. अमोल देवरे, अमोलजी देवरे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरतून. 57 धावा. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु झेल होणार का? यस, इथे मात्र पहिला विकेट, पहिला चेंडू. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती काय घडलंय तर पहिल्या चेंडूवरती मात्र सागर बाद झालेत. न्यू बॅटर जयेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 57 धाब्यांचं मोठं आव्हान आहे. म्हटलं ना ते स्पीडअप घ्या मित्रांनो, प्लीज. टायमर ऑन करायचा आहे. मी आता नक्कीच कारण पहिल्या इनिंगला नव्हता म्हणून आम्ही आता नाही करू शकत, परंतु नेक्स्ट मॅच पासून कंपल्सरी टायमर ऑन असेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल अगदी योग्य वेळेमध्ये पूर्ण व्हावी ही आयोजन समितीची माफक इच्छा असते मित्रांनो. आम्ही सातत्यानं सांगतो की काही ठिकाणी एका षटकाची खेळवावी लागते, काही ठिकाणी तर टॉसवरती दिली जाते फायनल. म्हणजे पहा, एवढा हट्टहास कशासाठी आम्ही केलाय, तर तो शेवट गोड व्हावा आणि तो शेवट गोड व्हायचा असेल तर त्याची पूर्वतयारी आतापासून करणं गरजेचं आहे. समोरच्या दिसेला अगदी चांगला फटका आहे. इथे अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षण आहे, तिथे पहा अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली खऱ्या अर्थानं तुमची बॉडी लँग्वेज सांगून जाते की तुमच्या टीम मध्ये किती कॉर्डिनेशन आहे, अगदी किती कॉम्बिनेशन तुमचा हाय लेवलचा आहे. ते टीम खऱ्या अर्थानं सायली पाहायला मिळेल. वाडा शॉट आहे, आपलातून टायमिंग आहे, भूम 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 पाठवलाय, परंतु आमचा चेंडू तुम्ही गमावलाय. मी म्हणे नवीन चेंडू द्यावा लागेल आपल्याला. नाही, पहिलं षटक चाललंय, नवीन 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 पहिली ओव्हर. तर हा देतोय टाका तसाच पाहिजे ते.
तर इथे मात्र फलंदाज यश यांच्या बॅटला आलं यश असं म्हणायला हरकत नाही. एक चांगला फटका होता, अगदी जशी बंदुकीतून सुटावी गोळी तसा चेंडू बॅटला लागला ना, एक वेगळा साऊंड पाहायला मिळाला होता. अगदी एक मधुर मिलाप झाला होता चेंडू आणि बॅटचा. त्यानंतर आलाय षटकार आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला षटकार चौकारांचीच गरज आहे आणि ते ओळखलंय खऱ्या अर्थानं यशनी. पुन्हा एकदा इनसाइड आउट. ही ते मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून 1 2 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, दुसरे धाबेसाठी पलटले जातात आणि 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. कारण एक एक धाव खूप महत्वाची असते. मोठ्या फटक्यांची तर गरज आहेच, परंतु इथे अगदी एकही चेंडू डॉट करायचा नाहीये. कारण प्रत्येक जण इथे मात्र विजयासाठी आलेला आहे. प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आलाय. बॅटच्या रडार मध्ये जोरकास खेळलाय फटका, सी कॉर्नर. तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय ओमकार कडून. चेंडू गेलाय सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी ओमकारचा प्रयत्न जीवतोड आहे, परंतु हाईट जर पाहिली तर अगदी 6 फुटापर्यंत चालले. मी म्हणेन अगदी मी खऱ्या अर्थानं ओमकारचं सातत्याने कौतुक केलंय. मी भाईंदरला मैत्री चषक बऱ्याच सीझनला गेलो, तिथे सुद्धा ओमकार खऱ्या अर्थाने एक समर्पण केलं जातं. अगदी शांत स्वभाव, परंतु क्रिकेटवरती खूप मोठं खऱ्या अर्थानं खूप खूप प्रेम करणारा हा खेळाडू ओमकार कदम. पुन्हा एकदा लॉब केला, आता मात्र उजव्या बाजूला गेलाय चेंडू, तिथे मात्र एक धाव कंप्लीट गेली आहे. पहा खऱ्या अर्थानं एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. परंतु मी म्हणेन की खऱ्या अर्थानं टीम जांभूळमुरे 11 संघाला अगदी एका दोका धाब्यावरती थांबून चालणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. पहिले षटकाची समाप्ती आपण जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आहेत. अगदी मी म्हणेन की ज्या रिक्वायर्ड रनरेटनी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या दिशेने वाटचाल तर आहे, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं, याच्यामध्ये कुठेतरी अजून एक 5-10 धावा निघणं गरजेचं होतं, परंतु 14 धावा सुद्धा कमी नाही आहेत. मी म्हणेन चला 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 फील्ड प्लेसला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. विनंती आहे तुम्हाला, सातत्यानं आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत. आता मात्र ओमकार कदम गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यश. चला 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 आपला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला मित्रांनो. अरविंदजी देवरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. यस डॉट डॉट डॉट. लाऊड अपील तर होते आहे, परंतु हा एक भाग आहे. नक्कीच तो पंचांवरती नक्कीच दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय. डिसिजन इज पेंडिंग म्हटलंय पंचांनी. चर्चा विनिमय असेल, परंतु आपापली जागा तुम्ही सोडू नका, जागेवरती जावा. अगदी चांगलं क्लायमेट झालं मी म्हणेन. खरं पाहिलं गेलं तर हवा नाही आहे, परंतु क्लायमेट चांगलं आहे. अगदी रखरखता ऊन कमी आहे आणि या सीधे विकेट आहे. कारण आवाज आला होता, यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला होता आणि एवढी लाऊड अपील झाली होती. लेखपंचांनी नक्कीच काहीतरी चर्चा विनिमय केली. यस, माझ्या कानापर्यंत सुद्धा आवाज पोहोचलाय आणि ओमकारनं मिळवली आहे एक महत्वपूर्ण विकेट. यशला मात्र माघारी पाठवलंय पावेलिनच्या दिशेने. विकेट क्रमांक 2 टीम जांभूळमुरे 11. ओमकार कदम खऱ्या अर्थानं चर्चेत असलेलं नाव आहे मित्रांनो. नक्कीच मी सातत्यानं सांगत असतो की तुमचा नम्र स्वभाव ठेवा, खेळावरती प्रेम ठेवा आणि मेहनत करण्याची जिद्द ठेवा. यश नक्कीच तुमच्या पारड्यामध्ये पडलं जाईल, झुकलं जाईल आणि खऱ्या अर्थानं नक्कीच अगदी शांत संयमी खेळाडू म्हणून नक्कीच आपण ओमकार कदमला पाहतोय. नवीन फलंदाज. ओह वाह, व्हाट अ शॉट यार, अफलातून इथे मात्र क्लास दाखवलाय, परंतु चेंडू आमचा आणखीन एकदा गेलाय जुना द्या बाबा. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे सहकारी अर्थातच आमचे गुणलेखक आदरणीय श्री राहुलजी धनावडे
शिक्षक आहेत, सर आहेत, नक्कीच ते काम इथे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत बॅटरचं नाव पोहोचलं नाहीये मित्र. कुमार फलंदाज अगदी क्रॉस द लाईन. ओमकार पुन्हा एकदा. ओ विकेट आहे कारण बेल्स एक डाऊन झाली आहे. यस, इथे मात्र एक तेरी तो एक मेरी. ओमकारने यश मिळवलंय. कुमारने एक खणखणीत षटकार तर नोंदवला होता, परंतु तदनंतर मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कॉपी बुक शॉट करायला गेले आणि इथे ओमकारने आणखी थोडासा टप्पा पुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो पथ्यावरती पडलाय ओमकार कदमच्या मी म्हणेन टीम जांभूळमुरे संघाला आणखीन एक धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 57 धाबींचा मोठा पाठलाग करायचा आहे, परंतु इथे टीम लडखडली आहे. कारण चला न्यू बॅटर थोडं स्पीडअप करा, कारण आपण एक गाव 11चं ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपण अगदी 3 ते 4 खेळाडू मॅक्सिमम अगदी वरच्या क्रमांकाचे, तिथे त्यांच्यावरती जास्त मदार असते, जास्त अपेक्षांचं ओझा असते. तदनंतर मात्र फलंदाजी कमकुवत होत जाते. एखाद्या टीमचा त्याला अपवाद असतो, अगदी 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज असतात. न्यू बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओमकार कदम निघतायत. गती परिवर्तन, लॉंग स्टॉपला चेंडू नक्कीच मार्गस्थ झालाय. चेंडूची गती सुसाट आहे. चेंडू जाईल इथे लॉंग स्टॉपला. 4 धाबींसाठी आल्या प्रयत्न करतायत. म्हणजेच काय तर डकआउट मध्ये चर्चा आहे इथे टीम जांभूळमुरे 11च्या की जायचंय मारायचंय, कारण आपण मारणार नाही तर इथे मात्र आपण तग धरणार नाहीये आणि त्याच दृष्टीने नक्कीच प्रयत्न केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. संकेत पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या 24 धावा. ओव्हर क्रमांक 2 मात्र मार्गस्थ आहे. पहा काय कमबॅक आहे यार, सॉलिड. उगाच नाही एखाद्या खेळाडूचा कोणी फॅन होत मित्रांनो, आणि नक्कीच मी सातत्यानं ओमकार कदम बद्दल नक्कीच सांगत असतो मित्रांनो, अप्रतिम खेळाडू आहे. पाहूया पुन्हा एकदा ओमकार निघतायत. इथे मात्र झेलची संधी आणि विकेट क्रमांक 3 या षटकामधला ओमकार कदमच्या नावी होतोय. वा भाई वा, अप्रतिम गोलंदाजी. धावा तर मला वाटतं 10 खर्ची घातल्या, परंतु येथे मात्र 3 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्यात. अगदी 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 24, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम जांभूळमुरे 11. जांभूळमुरे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. ओमकारने कंबरड मोडलाय मी म्हणेल खऱ्या अर्थानं. अप्रतिम. न्यू बॅटर तुषार, न्यू बॅटर कार्तिक मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता मॅच कुठेतरी टीम जांभूळमुरे 11 संघाच्या हातून लांब चालले का. गोलंदाज प्रेम, गोलंदाजी मार्कवरतून प्रेम येतात, परंतु प्रेशर हाटलंय मी म्हणेन, कारण 24 धावा झाल्या. अजूनही तुम्हाला 32 धावांची गरज आहे. 12-32चं समीकरण आहे. चांगला फटका आहे, परंतु प्रोटेक्शन आहे तिथे मात्र. लॉंग ऑफ रिझनला पहा, खरं थोडस बबलिंग झालं. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे, कारण बाउंड्री लाईनला नक्कीच खरं पाहिलं गेलं तर प्रेशर असतंच, कारण पाहिलं गेलं तर आउटफील्ड असते ती अगदी लेटल्यासारखी नाही आहे. कधी चेंडू वडेल, कधी उडेल, कधी खाली जाईल, सांगता येत नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात, म्हणजेच काय तर 11 चेंडू 30 धावे, 31 धावींची गरज आहे ना. वाईट आहे. यस, 1 धाव कमी होईल त्यामधील, परंतु इथे मात्र मी म्हणेन की आत्ताच्या सिच्युएशनला टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली थोडासा अगेन्स्ट आहे. इथे मात्र थोडासा ॲडव्हान्टेज आहे त्यांच्यासाठी, कारण ही मॅच अगदी 40-60च्या घरामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. या सीता आणखीन एक खराब चेंडू आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की रंगत येणार आहे. क्रिकेट म्हटलं की इथे रंग बदलणार क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण खऱ्या अर्थानं क्रिकेट कोणतंही भाकीत कधीही खरं ठरत नाहीये.
हो, बॅक टू बॅक हॅट्रिक नोंदवली गेली आहे. कोणी चर्चा करत नाही आहे, कोणी गोलंदाजाला काही टिप्स दिल्या जात नाही आहेत. कारण हे सिच्युएशन ज्याच्या वेळी येतं त्या वेळी नक्की एसटी रक्षकाची जबाबदारी खूप वाढलेली असते मित्रांनो. खरं पाहिलं गेलं ना, कारण अगदी समोरून पाहिलं जातं एसटी रक्षकाच्या की तू कोणत्या अँगलनी चेंडू सोडला जातोय. तो थोडासा नक्कीच मी म्हणेन तो तसा अँगलनी चेंडू सोडत असताना लेट होतोय गोलंदाज प्रेमकडून. तो थोडासा नक्कीच ज्यावेळेस हात खालती येला जातोय त्यानंतर चेंडू सुटला जातोय की काय हे नक्कीच पाहिलं गेलं तर एसटी रक्षक बारकाईने पाहत असतात. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडस गतिमान क्रिकेट खेळा मित्रांनो, प्लीज विनंती राहील. टीम केळवली, टीम पिसानी, आपण सज्ज राहा. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय मित्रांनो. ओ झेलची संधी, ओ एवढा लेट अगदी स्तब्ध राहिले. अगदी नंतर शेवटच्या मुवमेंटला प्रयत्न करायला गेले, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाल्या. खरं पाहिलं गेलं तर हा झेल होणं अपेक्षित होतं. अगदी स्फूर्तीला क्रिकेट खेळलं पाहिजे, कारण मी एकच संधी घेऊन या स्पर्धेमध्ये आलोय. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो. अगदी समोरच्या दिशेला खेळाय, मोठा चेस करताय तिथे क्षेत्ररक्षक. अगदी चांगलं फील्ड झाले, फेकी पहा, अगदी समर्पण केलं जाते का. खऱ्या अर्थानं अजिबात पाहिलं गेलं नव्हतं, फक्त पळायचं आहे, परंतु अगदी अर्ध क्रीज पार केलं. इथे नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज आपण जर पाहिलं तर त्यांनी अजिबात तिकडे पाहिलं नाहीये. जयेश आता मात्र कार्तिक स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगला चेंडू होता, त्यावरती चांगला प्रहार, डायरेक्ट हिरो. इथे प्रयत्न झाले चांगले झाले. मी मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे खरी, परंतु गोलंदाजीला आलेली दहार. मी म्हटलं ना की चर्चा होणं गरजेचं असतंय. तिथे काहीतरी टिप्स आल्या, तदनंतर मात्र प्रेमची गोलंदाजीमध्ये थोडंसं प्रेम वाढलं मी म्हणेन. झेलची संधी आहे का, हो आहे, आणि ओ माय गॉड इथे मात्र काय झालं तर झेल डाऊन झालाय, परंतु प्रयत्न चांगले झाले. इथे मात्र नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात त्या 45 जर्सी क्रमांकासाठी. खऱ्या अर्थानं कारण हे समर्पण आहे, हे गावासाठीच एक वेगळं नातं आहे. कारण मित्रांनो हे ग्रामीण क्रिकेट आहे, इथे कुठेही वैयक्तिक पैसा नाही आहे, वैयक्तिक कोणतंही नाव नाही आहे. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. इनसाइड आउट कव्हरला पाहिलं होतं आपण, आणि इथे मात्र षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या अंती 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 6-21चं समीकरण आहे इथे. आता मात्र नक्की चर्चा होते, परंतु अगदी थोडासा अल्प चर्चा करा मित्रांनो, प्लीज जास्त चर्चा करू नका, विनंती आहे तुम्हाला. 6-21 म्हणजेच काय तर अगदी समतोल आहे. चला चला चला, इथे आपल्याला बाकीच्या मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो, प्लीज अगदी टायमर सेट करा आता आयोजन समिती, कारण कोणाला बोलायची गरज लागली नाही पाहिजे. कोणाला बॅट्समन बॉलर शेवटच्या षटकासाठी ओमकार देवरे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय कार्तिक कुमार. स्ट्राईकला कोण आहे बघा मग जयेश स्ट्राईक एंडला. चला किती वेळ घेणार टीम सायलीकर, अर्ध्या इनिंगचा तुम्हीच एका वेळेत प्रयत्न करताय का बाबांनो, चला ना यार. आयोजन समिती जयेश इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मध्ये,
अगदी धाव काय घेतली नाही, डॉट बॉल आलाय म्हणजेच काय तर 5 चेंडू 21 धावा असं समीकरण नक्कीच असणार आहे. परंतु हा जो क्रिकेट आपण आत्ताचा जलद पाहतोय ना त्यामध्ये अशक्य नाही आहे. फटका अगदी वेगळ्या धाटणीचा आहे, त्यावरती जास्त झेलची संधी होती पहा. खऱ्या अर्थानं ह्या 2 धावा वाचल्या गेल्या असत्या जर झेल झाला असता तर, कारण ज्या पुढच्या गोष्टी काय घडणार आहे अगदी धोका वाटत असणारा तो संपला असता टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब साईसाठीचा, परंतु झेल टिपला गेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून ओमकार देवरे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. वा, इथे पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेरच्या दिशेला, चेंडू येस इथं वाईट कॉल येतोय, अवांतर धाबेची भर आहे. 39 ऑन स्कोर बोर्ड, 39 धावा. अगदी समोरच्या दिशेला खेळ आहे, तिथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जातील, एकच धाव घेतली जाईल कारण एक औपचारिकता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 40 धावा धावफलकावरती आहे, 3 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे. 3 षटकार इथे लावावे लागतील, तुम्हाला लागले जातील का? अशा प्रकारचा फटका खेळून तिथे मात्र तुम्हाला 6 धावा मिळणार नाही आहेत, फक्त एकच धावा आहे. म्हणजेच काय तर एक औपचारिकता. बाकी मी म्हणेन टीम जांभूळमुरे संघ कुठेतरी थोडासा कमी पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझनला तिथे मात्र नक्कीच चांगलं फील झाले, 1 धाव कंप्लीट होईल. खऱ्या अर्थानं विचार केला तर एका धावेने विकेट आहे, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होते. डायरेक्ट हिट पहा, खऱ्या अर्थानं अगदी स्टार्ट पासून हॅपी झाले टीम खऱ्या अर्थानं केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली. परंतु विनंती करेल नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. टीम केळवली, टीम पिसानी, आणि शेवटचा चेंडू असेल एक औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु क्रिकेट आहे आणि शेवटच्या चेंडू पर्यंत कोणतंही डिक्लेरेशन केलं जाऊ शकत नाही आहे. अगदी वेगळी धाटणी होती तिथे मात्र हाई झेल करता आला नाहीये. विन द मॅच टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली. वेल प्लेड, हार्ड लक, बॅड लक टीम जांभूळमुरे 11 आपण आलात या स्पर्धेचे घटक झालात त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो आम्ही. मॅन ऑफ द मॅच कडे नक्कीच आम्ही जाऊ.